सुप्रसिद्ध स्टार व्हीव्हीएस मामा उर्फ विलास शेळकेचं सांडवर मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडवरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. पाहू शकता मित्रांनो, मस्त असा काल पाऊस झालेला आहे आणि माता बहिणी आज लई खुश आहेत. आता आपल्या तालुक्यात भरपूर असा मोठा पाऊस झाल्यामुळं आज सर्वांना किंवा आपल्या शेतकरी राज्याला पेरणी करता येईल. हा पाऊस पूर्ण झाल्यामुळे आज माता बहिणी घराबाहेर पडून वडाची पूजा करतात. आज वडाचा सण म्हणजे वड सावित्री पौर्णिमा आहे. वड सावित्री पौर्णिमा ही दर वर्षाला येत असते. मित्रांनो, ह्या माझ्या माता बहिणी वड सावित्रीच्या पूजा करून आपला एक संदेश, आपण मराठी माणसं म्हणजे आपला एक सण आहे, या सणाची ओळख करून देतात. शुभेच्छा पाहू शकता मित्रांनो, आज आहे वड सावित्री पौर्णिमा. माता बहिणी पाहू शकता, पुरणपोळीचा नैवेद्य, आंबा आपल्या घरून नैवेद्य करून आलेले आहेत. पाहू शकता मित्रांनो, मी सुप्रसिद्ध रील स्टार व्हीव्हीएस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडबोर मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडबोरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. आमच्याच राजगुरुनगर शहरात पाहू शकता सुंदर असं वडाचं झाड. दरवर्षीप्रमाणे ह्याच वडाला पुजतात. का पुजतात तर त्यांना माहिती आहे की आपल्याला एकच वड आहे आणि त्या वडाची पूजा केल्यानंतर आपल्याला जन्मोजन्मी हाच काय असेल ते मिळू द्या असं त्या म्हणतात. ह्या सर्व माझ्या माता बहिणी आहेत आणि त्या पाहू शकता. आज दिनांक आहे 29/6/2026, वार आहे मित्रांनो, सोमवार. पहा मित्रांनो, असं पुण्याचं काम आपल्या माता बहिणी आपल्या सणाच्या दिवशी सर्वजण येतात, गोळ्यामेळ्यानी आपल्या वडाला पुजतात. सुंदर पहा मित्रांनो, नाद एकच जीवनाचा आनंद, हॅपी राहा, हसून खेळून राहा, असं हा पारंपरिक आपला सण असतो. आणि तो सण म्हणजे वड सावित्री पौर्णिमा. पहा सुंदर, वा वडाला एवढं असं त्यांनी नैवेद्य केलेलं आहे की प्रमाणाच्या बाहेर. पहा सुंदर, वा. आज माझ्या माता बहिणी सर्वजण आलेले आहेत. माझी बायको म्हणजेच मामीसुद्धा ह्या वडाची पूजा करते आणि मामी म्हणती मामा देव माणूस आहे, असा आपल्याला जन्मोजन्मी नवरा मिळावा असं तिचं म्हणणे आहे. पहा मित्रांनो, वा. सुंदर, वा. धन्यवाद सर्वांना मनापासून. पहा मित्रांनो, माझी लाडकी भाची आत्ताच वड सावित्रीची म्हणजे वडाची पूजा करून आली की तिने असं सांगितलंय की मला जन्मोजन्मी हा नवरा मिळू दे. म्हणजे माझ्या भाचीने माझ्या भाच्यासंग लग्न करून सांगितलंय की जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे असं तिने आपलं सकाळी पहाटे लवकर उठून स्वयंपाक करून पुरणपोळीचा निवेद करून आणि आंबरस करून आपल्या वड राजाला त्यांनी निवेद दाखवून आल्यात. अशा आमच्या बाईनाबाई. काय नाव आहे आपलं? अश्विनी पुंडलिक थिगळे. पाहू शकता.
पानं आणि म्हणलं बोललं जा पाणी राहिलं घरी घर राहिलं तुम्ही इकडे आल्या का बघा ना आपण 2 वर्ष झाले राहू दे